कशा अशा वेलीसारखे लागल्यात. हा जो झाड दिसत आहे हे जगातला सर्वात लहान आंबा आहे. निंबोळी इतका आंबा असतो. याचं नाव आहे अप्पेमिडी क्युमिन सीड टेस्ट. हा जगातला सर्वात मोठा आंबा आहे. एका आंब्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं पोट भरत असतो. याचा इतका रस निघत असतो. पवनारमध्ये कोणी एकेकाळी प्रचंड बनाना होता आपल्या केळीचं मोठं बाहेर घर होतं. तर हे आता केळीच्या जागेवर हा बनाना मँगो केळी सारखाच लांब असतो शेप मध्ये, त्यामुळे याचं नाव बनाना आहे. हा थायलंडचा आंबा आहे. जपानचा मियाझाकी आंबा आहे. जपानचा. हा किती रुपये किलो? हा 2.5 रुपये. 2.5 लाख रुपये किलोला हा मियाझाकी आहे. हा देवगडचा नाही, पवनारचा हापूस. पवनारचा हापूस आंबा आहे. पवनारचा हापूस, आमच्या पवनारचा हापूस. वाव वाव. ऍक्च्युली हा बेंजीर म्हणजे बेंजीर भुट्टो पाकिस्तान माजी पंतप्रधान यांच्या बगीच्यातून आणलेली काडी आणि भारतामध्ये त्याचा झाड तयार केलेला हा तो स्पेशल पाकिस्तानचा आंबा आहे. बेंजीर आहे आंबा, पण टेस्ट संत्र्यासारखा आरोमा आहे याच्यात. म्हणजे आपण उन्हात आपल्याकडचे लोक काही पडतात, हा उन्हामध्ये सुंदर होतो. वा वा, ठीक आहे. वा वा, बनाना मँगो. हा एकदम म्हणजे फेअर अँड लवली लावल्यासारखं सुंदर दिसतंय ना. हो हो हो. कुठला आहे हा अम्ब्रेला स्टिक मँगो. किती लांब आहे बाप, 1 फुटाच्या वरती झाला ना. हा 18 इंची पर्यंत लांब होतो. अच्छा, खरंच मी त्यांचं कौतुक करतो, ठाकूरजींना सलाम करतो. नाविन्यपूर्ण, प्रयोगशील, प्रगतशील शेतकरी म्हणतो आपण. याच्या माध्यमातून त्यांनी अनेक जगातून विविध प्रकारच्या व्हेरायटीज त्या या ठिकाणी आणलेल्या आहे. मित्रो नमस्कार. मित्रो, आज अशा एका शेतकऱ्याकडे मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे, ज्याच्या शेतात जगातील सगळ्यात मोठा आंबा, ज्याच्या शेतात जगातील सगळ्यात महागडा आंबा, त्याच्या शेतात सगळ्यात लांब आंबा, ज्याच्या शेतात सगळ्यात छोटा आंबा, काळा आंबा, लाल आंबा, पांढरा आंबा, विविध प्रकारचे वेगवेगळे जगातले पेरू, त्यानंतर थेट पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्या शेतातून आणलेला बेनजीर आंबा आणि जगप्रसिद्ध असलेला नूरजहां आंबा. होच बांधवांनो, वर्धा जिल्ह्यातील पवनार या गावी, ज्या गावी जागतिक वारसा लाभलेला आहे आमचा, विनोबा भावेच्या पावन आश्रमाच्या बाजूला असलेल्या या पवनार सेवाग्राम रोडवर श्री रूपसिंग ठाकूर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. माझ्यासोबत आहे रूपसिंगजी ठाकूर. नमस्कार ठाकूरजी, एक तर तुमची वाडी बघून आम्हाला फार आनंद झाला आणि या तुमच्या ध्येय वेड्या, म्हणजे आज टेम्परेचर आहे, आत्ता टेम्परेचर आहे 42, म्हणजे अक्षरशः ऊन खूप प्रचंड झालेला आहे. आणि माझ्या समोर तुम्हाला बांधवांनो दिसते आहे आंबा. हा सगळा संपूर्ण प्रवास या ध्येयवेड्या शेतकऱ्याने नेमका कसा केला, ह्या शेतीकडे कसा वळला. नुसते इथे आंबाच नाही तर पांढरा खजूर, काळा खजूर, मलबार बेरी. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये आता या सगळ्यात जास्त भारतामध्ये असलेलं टेम्परेचर या आमच्या वर्धा जिल्ह्यात होतं. 45 डिग्रीच्या पलीकडे 46.7 वर गेलेलं होतं. त्या 46.7 वर इथे तुम्हाला या शेतामध्ये ऍपल लावलेले आहे, ते सुद्धा ऍपल तुम्हाला आता दाखवतो. असा प्रवास थेट त्यांच्या वाणीतून आपण घेऊ. ठाकूरजी, तुम्ही आम्हाला तुमच्या शेतातला संपूर्ण प्रवास आणि याची पूर्ण माहिती आमच्या तमाम शेतकरी बांधवांना द्या. नमस्कार प्रेक्षकांनो. ऍक्च्युली हा प्रवास जेव्हा मी भंडाराला होतो, माझी ड्युटी होती भंडारा, त्यावेळी मी तिथले बगीचे बघितले. त्यानंतर माझ्या मनात असं आलं की बा आपले पण अशा प्रकारचा काहीतरी बगीचा असायला पाहिजे. त्यानंतर मी माझी बदली वर्धेला झाली आणि वर्धेला बदली झाल्यानंतर मी लगेच एक शेत घेतलं आणि त्या शेतामध्ये मी आंब्याचे रोपं विविध भारतातून कोण्याकोपऱ्यात जाऊन अशा प्रकारचे आंब्याच्या सीझनमध्ये जाऊन आंबे बघून त्याचे रोप आणले आणि आपल्या शेतामध्ये लावले. सोबतच मी बघितलं की बा भारतामधले काही आंबे विशिष्ट स्वाद, विशिष्ट टेस्ट आणि विशिष्ट रंगाचे आहे आणि अशाच प्रकारचे काही आंबे विदेशात सुद्धा आहे. तर मी त्याचं थोडंसं इंटरनेटवर सर्च केलं. त्यानंतर मी इंटरनेटवर जे विविध देशामधले ब्रँडेड आंबे आहे ते कुठे मिळतील याचा शोध घेतला आणि त्यानंतर ते आंबे तिथे जाऊन आपल्या बगीच्यामध्ये त्याचं कलेक्शन केले आणि खूप मोठी मँगो बँक अशा प्रकारचे 250 ते 300 आंब्याची व्हेरायटी माझ्या बगीच्यामध्ये मी लावलेली आहे. आता 2 वर्षापासून त्यांना आंबे लागणे सुरू झालेले आहे. त्यामध्ये चायना, जपान, तायवान, थायलंड, मलेशिया, आफ्रिका, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, बर्मा, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया अशा प्रकारचे अनेक कंट्रीमधले ब्रँडेड आंबे माझ्या शेतामध्ये त्याचे मदर ट्री आहे. त्याच्यावरून मी रोपे पण तयार करत असतो आणि ज्यांना आवड निवड आहे त्या रोपे पण त्यांना मी विकत असतो. अशा प्रकारचा हा माझा आंब्याचा प्रवास. सोबतच मी विदेशी जे फ्रूट्स, एक्झॉटिक फ्रूट्स
ते पण माझ्या शेतामध्ये लावलेले आहे. खजूर पण लावलेला आहे. स्ट्रॉबेरी पण मी पीक घेत असतो. माझ्याकडे स्टिविया पण मी लावत असतो. सोबत वॉटर ॲपल, मलबेरी, 8 प्रकारच्या मलबेरी आहे, अंजीर आहे. अशा प्रकारे विविध जातीचे फ्रूटचे झाड माझ्याकडे सगळेच आहे. माझ्याकडे ओरिजिनल बदाम पण आहे, जे की वाघा बॉर्डरवरून त्याचं झाड आणलेलं आहे. ते बदाम पण माझ्याकडे लागतात. ॲपल पण लागतात माझ्याकडे. तुमचं हे जर्दाळू असतं तो पण लागत असतो. सोबत पीच, प्लम अशा प्रकारे सगळेच फ्रूट माझ्याकडे. चेरी पण लागत 7 प्रकारच्या चेरी आहे माझ्याकडे, ते पण लागत असते. तर बांधवांनो, मी आता थोडंसं ठाकूरजींना इथे थांबवतो आणि आता आपण या थेट प्रवासाची करूया सुरुवात. या देवड्या शेतकऱ्यांनी ही जी नंदनवन, ही जी वसुंधरा अत्यंत सुंदर अशी तयार केलेली आहे ना, अत्यंत रोमहर्षक, रंजक हा जो प्रवास राहील शेवटपर्यंत ऐकवा. बांधवांना एक विनंती आहे तुम्हाला. आम्ही सातत्यानं व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो. मी कधी असं म्हटलेलं नाही आहे. प्रचंड मेहनत आम्ही घेतो, लोकांपर्यंत पोहोचतो. बस एक तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर याला एक लाईक करा आणि हो, एक छोटीशी कॉमेंट करा का तुम्हाला नेमकं या व्हिडिओमध्ये काय वाटलं, शेतकऱ्याशी संवाद करताना नेमकं त्या ठिकाणी काय विचारायला पाहिजे. जर तुमच्या मनात काय आलं तर हे करा आणि हो, व्हिडिओ जर आवडला आपल्या मित्राला जरूर शेअर करा. चला तर मग या देवड्या शेतकऱ्यासोबत प्रवास करूया. पहिलं तर या सुरुवात करूया या आंब्यापासून. सांगा या आंब्याची माहिती. हा आंबा जपानचा मियाझाकी आंबा आहे, जे की जगात सर्वात महागडा इंटरनॅशनल मार्केटमध्ये याचा 2 लाख 2.5 लाख रुपये किलो अशा प्रकारे याचा रेट ठरवलेला आहे. परंतु 2.5 लाख रुपये किलो. हां सर, आपण इंटरनेट गुगल करा, गुगलवर आपल्याला याचा रेट मिळेल. आंब्याचं नाव परत सांगा. याचं नाव मियाझाकी म्हणतात याला, आणि एग ऑफ द सन पण म्हणतात, तमागो पण म्हणतात जपानी भाषामध्ये. तर हा याला सूरज का अंडा सुद्धा म्हणतात. तर याचा जे कलर असतो ना, जे सनमध्ये असतो, फुल सन एक्सप्लोरमध्ये असा रेड कलर होतो. त्यानंतर इथून पिवळा सुरू होतो, हिरवा, पिवळा आणि लाल अशा प्रकारचा याचा कलर बदलत असतो. आता आपण जिथं उभे आहोत, हा साऊथ आहे आणि हा नॉर्थ आहे. तर या साईडला याचा रंग कमी भरला, पण ज्या साऊथ एरियामध्ये सन येतो तिकडे त्याचा रंग चांगला भरलेला. ठाकूरजी, हा कुठला आंबा आहे? हा थायलंडचा आंबा आहे. याचं नाव चँगडँग आहे आणि हा पहिल्यांदाच याला आंबा लागलेला आहे आणि याला खूप आंबा लागतोय. आणि याचा आंबा कच्चा असलो तरी गोड असतो आणि पिकल्यावर तो पण गोड असतो, रंग पण भरतो याला. तुम्ही हे म्हटलं की तुमच्याकडे अत्यंत म्हणजे जगातला सगळ्यात मोठा आंबा आहे. हो, त्याची आम्हाला माहिती द्या. तो दाखवा. ओके, ठीक आहे. हा जगातला सर्वात मोठा आंबा आहे. ॲक्च्युली ही ब्रीड अफगाणिस्तानची मानली जाते. याचं नाव आहे नूरजहान आंबा. हा 2.5 ते 3.5-4 किलोपर्यंत याचा वजन वाढत असतो. आणि आपल्याकडे हा सध्या छोटा झाड आहे. आता याला आंबे लागणं सुरू झालेले आहे. हा पहिलाच मोठा आंबा आपल्या नूरजहान आंब्याच्या झाडाला लागलेला. नूरजहान आंबा हा खूप गोड असतो खायला आणि एका आंब्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं पोट भरत असतो, याचा इतका रस निघत असतो. हा ऑस्ट्रेलियाचा ऑस्टिन आंबा आहे. ज्या ऑस्ट्रेलियामध्ये 2-3 व्हरायटी चांगल्या असतात आंब्यामध्ये, एक R2E2 आणि ऑस्टिन. तर हा जे ऑस्टिन आहे हा पहिल्यांदाच आपल्या इथं लागलेला आहे आणि याला खूप गोड असतं. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त याच आंब्याला प्रिफर केला जातो. जसं भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये हापूस खात असतो, तशाच प्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये R2E2 आणि ऑस्टिन ह्याच आंब्याला जास्त प्रिफर केला जातो. त्यानंतर हा बघा, हा आहे ब्लॅक मँगो. याला कस्तुरी आंबा पण म्हणतात, काळा आंबा पण म्हणतात. हा ॲक्च्युली थायलंडचा आंबा आहे. याला आंबा लागत असतो. यावर्षी आंबा लागला नाही आहे, काळ्या रंगाचा आंबा आहे. पुढच्या वर्षी आंबा पक्कर येणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक चांगली रेअर व्हरायटी आहे, त्याचं नाव आहे कोहितूर. जी कोहितूर जी आंब्याची व्हरायटी आहे ती मुर्शिदाबादची व्हरायटी आहे. आणि ही जी व्हरायटी आहे कोहितूर, हे नवाब लोकांनी 100-200 वर्षापूर्वी जोपासलेली व्हरायटी आहे. तिथल्या मोठ्या 100 वर्षाच्या झाडाची काडी कापून हे झाडाला तयार केलेलं आहे. याला आतापर्यंत आंबा लागला नाही, पण याचा आंब्याचं विशिष्ट असं की 150 ते 200 ग्रामचा आंबा असतो छोटासा, आणि त्याला असा पिकल्यानंतर त्याला कापसामध्ये ठेवायचा असतो, कारण की तो इतका नाजूक असतो की त्याला असं जास्त दिवस टिकवता येत नाही. आणि त्याला असा चुसून घ्या आणि त्याची कोई फेकून द्या. अशा प्रकारे मक्खनसारखा एकदम ज्युसी आणि सॉफ्ट असा आंबा असतो. आणि विशेष म्हटलं तर हा आंबा मुर्शिदाबादच्या मँगो फेस्टिवलमध्ये 1,500 रुपयाला एक आंबा अशा प्रकारे याचं सेलिंग होत असते. आपण गुगल कराल त्याच्यावर आपल्या याच्या कोहितूर संदर्भात आपल्याला आंब्याची जानकारी तिथे मिळू शकते. तर हा तो विशिष्ट आंबा आहे. आतापर्यंत लागले नाही, पुढच्या वर्षी लागेल. हा जो आंब्याचं झाड दिसत आहे, हा याचं नाव आहे बेंझीर. ॲक्च्युली हा बेंझीर म्हणजे बेंजीर भुट्टो, पाकिस्तान माजी पंतप्रधान यांच्या बगीच्यातून आणलेली काडी आणि भारतामध्ये त्याचा झाड तयार केलेला हा तो स्पेशल पाकिस्तानचा आंबा आहे बेंजीर.
कारण की बेंजीर भुट्टोच्या बगीच्यामधले जे ब्रँडेड आंबे होते त्यांना जे पसंत होतो तोच हा आंबा आहे. आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये हा बेंजीर भुट्टो नावाचा एकच आंबा आहे, बाकी कुठेच याचा झाड मिळणार नाही. त्यानंतर हा जो आंबा आहे याचे मोठे मोठे पानं आहे, याचं नाव आहे मखसूस. हा पण पाकिस्तानी व्हेरायटी आहे आणि याचा जो टेस्ट असतो हा टेस्ट बिलकुल चौसा आंब्यासारखा असतो. असा वाटेल आपल्याला की चौसाच आंबा आहे आणि पानं पण चौसा आंब्यासारखेच आहे, परंतु हा मखसूस नावाचा आंबा आहे. त्यानंतर माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जो फेवराईट आंबा होता त्यांचा तो होता अनवर रतोल. तर हा अनवर रतोल नावाचा आंबा स्पेशल मी दिल्ली नोएडावरून आणलेला आहे. याचं झाड त्यांच्या तिथं अनवर रतोलचा बगीचा आहे खूप मोठा सहारनपूरला, तिथून हे झाड आणलेलं आहे आणि आता लहान झाड आहे, 1-2 वर्ष त्याला आंबे लागतील. त्यानंतर बघूया, जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हापूस आंबा जसा ब्रँडेड आहे तशाच प्रकारचा बिहारमधला एक आंबा आहे, त्याचं नाव आहे जर्दाळू. तर हे जे पानं दिसते ते आपल्याला, हा बिहारमधला ब्रँडेड आंबा, त्याचं नाव जर्दाळू, तर डझनच्या भावाने विकला जातो. तर हा जर्दाळू आंबा आहे. हा पण हापूस सारखाच याचा टेस्ट, हापूसपेक्षा कितीतरी सुंदर अशा प्रकारचा याचा टेस्ट आहे आणि खायला खूप सुंदर आहे. याचे आपल्याकडे 3 झाड आहे. आतापर्यंत याला आंबा लागला नाही आहे, परंतु ज्या वेळी लागतील तेव्हा आपल्याला मी या संदर्भात व्हिडिओ टाकणार. या आंब्याचं नाव आहे R2E2. ॲक्च्युली हा आंबा ऑस्ट्रेलियाचा आहे आणि हा आंबा 1.5 ते 2.5 किलोपर्यंत वाढतो आणि याला बाहेरून कलर येत असतो. असं जसा ऊन लागली याला कलर भरतो लाल रंगाचा, अशा प्रकारचं. हा, आणि हा एकदम आंबट नाही आहे, आंबट गोड अशा प्रकारचं याचं जॅम जेली वगैरे अशा प्रकारचं चांगला याचा बनवू शकतो आणि पिकल्यानंतर खूप गोड आहे खायला. आणि ऑस्ट्रेलियामध्ये या आंब्याला खूप डिमांड आहे. या झाडाचं नाव आहे वॉटर ॲपल. वॉटर ॲपल. वॉटर ॲपल आणि याला जामरूल सुद्धा मराठीमध्ये हिंदीमध्ये म्हणतात. हा मी वेस्ट बेंगॉलवरून आणलेलं झाड आहे, जामरूल वॉटर ॲपल. यामध्ये खूप न्यूट्रियन्स असतो आणि याच्यात पाणी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण एखादी जंगलात फसलो आणि आपल्याला तहान लागली तर हे तहान आणि भूक. खूपच गोड आहे. हा, या उन्हाळ्याची गोड आहे. हो. वाह, क्या बात है, बहुत खूबसूरत. वाह, एकदम क्लास. हा जो सुंदर आंबा दिसतोय एकदम लाल, हा लालबाग आंबा आहे. लालबाग आपला. हा, आपला लालबाग आहे, भोपाळ मधला अच्छा, लालबाग. भोपाळ मधला. हो. आणि याची पण किंमत अशी खूप जास्त नाही नाही नाही, याची किंमत नाही आहे. 200-100 रुपयाला याचं झाड मिळत असतं. अच्छा. हा, आणि हा 100-200 रुपये, 100 रुपये किलो वगैरे मार्केटमध्ये मिळत असते. गोड असतो खायला, पण सुंदर आहे, दिसायला खूप सुंदर, दिसायला खूप सुंदर आहे. हा हा. हा एक व्हेरायटी दिसते. हा जो आंबा आहे हा रिवा डिस्ट्रिक्ट मध्ये जे राजपूत लोक होते त्यांनी संगोपन केलेला हा सुंदरजा नावाचा आंबा आहे. सुंदरजा. आणि हा शुगर फ्री आंबा आहे. हा खूप रेअर व्हेरायटी आहे आणि ह्याला पहिल्यांदाच आंबे लागलेले आहे आणि मी रिवावरून आणलेला आहे हा झाड, स्पेशल तिथल्या नर्सरी, गव्हर्नमेंट नर्सरीवरून आणलेलं झाड आहे सुंदरजा. अरे वाह, क्या बात है. अरे सुंदर. वाह वाह वाह. बनाना मँगो आहे. हा, एकदम म्हणजे फेअर अँड लवली लावल्यासारखं सुंदर दिसतंय ना. अप्रतिम. काय म्हणतात हो ठाकूर साहेब याला? याचं नाव सर बनाना मँगो आहे. बनाना मँगो. येस येस. ह्या बनाना मध्ये कोणी एकेकाळी प्रचंड बनाना होता आपल्या केळीचं मोठं बाहेर घर होतं हे. हा, तर हे आता केळीच्या जागेवर हा बनाना मँगो केळीसारखाच लांब असतो शेप मध्ये, त्यामुळे याचं नाव बनाना आहे. हा थायलंडचा आंबा आहे आणि या कमर्शियल व्हरायटी, याला दरवर्षी आंबा लागतो, खूप आंबे लागतात आणि याची जे कोई असते एकदम फ्लॅट असते, लांब पातळ, म्हणजे सीडलेस म्हटलं तरी चालेल. आणि ह्या शेतकऱ्यांनी याचा बगीचा लावून उत्पादन घेतलंच पाहिजे. आणि तुम्ही वर्ध्यामध्ये घेतलं आता आणि विशेष म्हणजे बांधवांनो, हे बघा, हे जागतिक वारसा असलेलं पवनार सेवाग्राम रोडवर असलेलं हे शेत, दोन्हीही जगप्रसिद्ध महापुरुषांच्या गावात असलेली ही शेती पावनभूमीतच आहोत. त्याच्यामुळे या पावनभूमीत तुम्ही एक वेळा हे अत्यंत सुंदर काम सुरू केलेलं आहे. बांधवांना बघितलं सुंदर आंबा. मला मोह आवरला नाही म्हणून मी तुम्हाला इकडे आणलं. आता तुम्ही ते अरे परत 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 वा वा फिरसे हे बघा. या हे काय मियाझाकी. अच्छा, हा मियाझाकीच आहे का तो आपला जपानचा? किती रुपये किलो? हा 2.5 लाख रुपये किलोला हा मियाझाकी. जॅम नावाचा फ्रूट. अच्छा, तर याला आता हे जॅम लागले आहे. हो हो हो, हे वेगळं. मी तुम्हाला मग एक हा एक आहे, हा बघा सर, याला तुम्ही हे डांबर सारखा जो काळा दिसतो याला चखून बघा आणि याचा स्वाद कसा आहे थोडस सांगा मला. चिकनाचा बंदा टाकून द्या तोंडामध्ये. बी नाही खायचं, फक्त चोखून घ्यायचं त्याला.
आउटस्टँडिंग आहे, फारच सुंदर, खूपच गोड आहे, म्हणजे चॉकलेट खाल्ल्यासारखं वाटते. हो, असं वाटतं की एकदम काळा आहे. एकदम तुम्ही काळा खाऊन रंग बघा. आहे. काही रेअर व्हेरायटी. मला वाटते तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कदाचित हे पाहिलं असेल. नाही, परत याचं एक वेळा ठाकूर साहेब नाव सांगा. ब्लॅकबेरी जॅम. ब्लॅकबेरी जॅम. याचं फळ हे वाढल्याच्या नंतर या पद्धतीने होते. मी हे वाढलेलं फेकलेलं उचललेलं आहे. बी टाकून द्याले. म्हणजे असा एका ध्येयवेड्या शेतकऱ्याकडे आपण आणलो. एक सरकारी अधिकारी आहे, परंतु शेतीमध्ये दिवस रात्र राबतो. त्याची पर्सनॅलिटी तुम्ही पाहू शकता. काही औषध नाही, पाणी नाही, काही नाही. या वयात म्हणजे कुठल्याही प्रकारचे तंदुरुस्त स्पीडसाठी. हे तुम्हाला कुठे मिळालं? मी हे केरलावरून आणलेलं आहे. अच्छा, केरळवरून आणलं. केरळवरून एक नर्सरी एक्झॉटिक फ्रूटची. मी तिथून हा फळ आणलेला आहे, झाड अच्छा. आणलेला होता. म्हणजे हे जे तुम्ही सगळं केलं ठाकूर साहेब, पुढच्या प्रवासात आपण जाऊया. हो. तुम्ही आणखी तुमच्याकडे आणखी स्पेशालिटी आपण खूप बरंच काही शेतकऱ्यांना सांगितलं. हो. हे कसलं झाड आहे? आता आपण बोलत बोलत चालूया. हा. हा सीताफळ आपला? हा हा. हा आपला नाही हा. आहे. याचं नाव आहे थायलंडचा सीताफळ आहे. हा. आणि याला खूप जास्त फळ येतो, म्हणजे हा. पूर्ण झाडच जमिनीवर लागून जातो. अच्छा. आणि याचं नाव शुगर ऍपल आहे. शुगर ऍपल. अच्छा, ऍपल म्हणतात सीताफळाला? हा, शुगर ऍपल नाव आहे त्याचं. हा एक कॅलिफोर्निया मधला सीताफळ आहे. याचं नाव आहे इलिमो. इलिमो. हा, इल्लिमो नाव आहे. आणि हा जो सीताफळ आहे याला जो सीताफळ आतमधून पिंक कलर असतो. हा. फुल आहे. म्हणजे आपल्याकडे याचं फळ याला सुरुवात झाली. याचे फळ लागले होते का ठाकूर साहेब? नाही, आतापर्यंत राहिला. पहिल्यांदा लागले. किती वर्ष झाले याला? 3 वर्ष. 3 वर्ष झालेलं. म्हणजे तुमच्या नर्सरीला वर्ष झाले किती? टोटल 3-4 वर्ष झालेले. 3-4 वर्ष. हा सोनकोया. हा जे सीताफळ आहे हा कॅलिफोर्निया मधला आहे. आतमधून पिवळा असतो. 1-1.5 किलोचा होतो. आतमधून पिवळा सोनकोया नावाचा हा सीताफळ आहे. म्हणजे हे एनोना व्हरायटी आहे. आणि आणली कुठून व्हेरायटी तुम्ही? केरलावरून. केरलावरून. अच्छा. एक्झॉटिक फ्रुट्स. म्हणजे तुम्ही याची त्यावेळेस कशी एवढी हिंमत केली का? केरळ मधलं आणि परदेशातलं झाड आपल्या या वर्ध्यामध्ये, महाराष्ट्रात, विदर्भात सगळ्यात जास्त टेम्परेचर असलेला, जास्त पाऊस पडणाऱ्या जमिनीमध्ये लागेल का नाही, हिंमत कशी केली तुम्ही? सर कसं आहे, जोपर्यंत आपण ट्राय करत नाही ना तोपर्यंत तो सक्सेस मिळत नाही. एखाद्या तरी व्यक्तीने सक्सेस ट्राय केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या विदर्भातील पण शेतकऱ्यांना किंवा लोकांना अशा प्रकारचे आंब्याचं किंवा फळांचं स्वाद टेस्ट घेतला पाहिजे की नाही. मी बांधवानो परत पहा, एक नवीन व्हेरायटी इथं. म्हणजे पहा, इथे पाहाव ते सगळं नवलच आहे. हे पोपट्यासारखं दिसते आहे. याचं नाव जीजी मँगो आहे. जीजी मँगो. हा, चायनाचा आहे तो. जितका सन मध्ये राहणार थोडा तो रंग भरतो आणि चिकन असतो एकदम. कच्चा खूपच गोड आहे. हे पहा, हे बघा. हा, ऊन लागली त्यामुळे तो किती अप्रतिम. वा. आणि ह्याला ऊन नाही लागली त्यामुळे हा हिरवा. अच्छा, ओके. म्हणजे आपण उन्हात, आपल्याकडचे लोक काळी पडतात, हा उन्हामध्ये सुंदर होतो. वा वा, ठीक आहे. आपणही आंबा असतो तर कदाचित. अच्छा, हे बघा, हे झाड कशाचं? हा अव्हॅकाडो आहे. म्हणजे नेमकं काय? अव्हॅकाडो हा एक बटरफ्रूट नावाचा एक फ्रूट असतो. बटरफ्रूट. ओके. हा याच्या खाल्ल्यामुळे आपल्याला आयुष्य आपलं वाढत असतो. आपल्या बॉडीमध्ये जे न्यूट्रियन्स कमी आहे त्याची पूर्तता करत असते. आणि जे सेल्स आपले मरतात ते जे प्रोडक्ट होत नाही त्यांना हा प्रोडक्ट करतो. म्हणजे एखाद्या माणसाला जर समजा कॅन्सरचे सेल्स असल्यामुळे त्याच्यातले ते जुने सेल्स आपले मारतात किंवा बॉडीमध्ये असलेले सेल्स, त्याच्यापासून त्याचा काही पुढे फायदा आहे? कॅन्सरसाठी तर नाही म्हणता येईल, परंतु जे जगण्यासाठी आपल्या ब्रेन मध्ये जे सेल्स बनत असते आणि मरत असते, तर एका कालावधीनंतर ते मेलेले जिवंत होत नाही. परंतु हे काय करतो की ते जे सेल्स मरतात त्यांना वापस जिवंत करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला लांब दीर्घायुष्य. परत या झाडाचं नाव सांगा. अव्हॅकाडो. तुम्ही गुगल मध्ये सर्च करू शकता. बांधवांना याच्या बाजूला आहे, आपण जे मगाशी तुम्हाला एक ऍपल बोर्ड दाखवलं ते पण इथे आहे. हे वॉटर ऍपल आहे आणि खूप गुच्छ लागले याला. त्या निमित्तानं तरी चव घेतो. बोराची टेस्ट आहे याला, तुरट नाही आहे. आपलं बोर कुठेतरी तुरट लागते ते नाही आहे. खायला अगदी रुचकर आहे. विशेष म्हणजे चावायला काही त्रास नाही आहे. म्हणजे आपण जसं म्हणता येईल की फायबर जे बॉडीमध्ये पाहिजे आहे, डॉक्टर्स आपल्याला सांगतात. याचे ज्यूस अगर तुम्ही दर सकाळी 1 ग्लास घेतलं तर बिमाऱ्या काहीच होत नाही. मी मागील 8 वर्षापासून बिमारच पडलो नाही सर. हा, तुम्ही दिसतातच आहे तसे. म्हणजे शेत केल्यानंतर तर ठीकच आहे, परंतु त्यापूर्वीपासून मी अशा प्रकारे फळफूल खात असतो त्यामुळे मी बिमारच पडलो नाही. त्याचं नाव पर्पल स्टार ऍपल आहे. याला इतका मोठा फळ लागतो पर्पल कलरचा आणि त्याच्या मधातून कापलं तर त्यामध्ये स्टार निघत असते. तर हा एकंदरीत याला आपण असं म्हणूया की जसं ऑरेंजला मधातून काटलं तर असं आपल्याला फाकी दिसतात, तशाच प्रकारे यामध्ये एक स्टार बनत असतो सेंटर मध्ये त्याच्या. आणि हा पर्पल कलरचा आहे आणि ऍपल सारखा गोल होतो
आणि खूप सुंदर अशा प्रकारचे आता टेस्ट असतो एकदम. ठाकूरजी तुम्ही तुम्ही बोलले की आपल्याकडे पर्पल कलरचा पण आंबा आहे म्हणे. आहे ना, आहे तिकडे हा. त्या साईडला ओके, त्या साईडला जाऊया. दाखवतो तुम्हाला. चला आता आणखी या भागामध्ये Apple काय आहे दाखवतो आणि शेतकऱ्यांना? एक मॅकेडोनिया नट दाखवतो. हो. हा, हे काय आहे? हम्म. अरे वा, हा एक्झॉटिक फ्रूट आहे, याला खाता येते आपल्याला. हा पण मी केरलावरून आणलेला आहे, झाडाचा एक्झॉटिक फ्रूट आहे. पुढचा प्रवास करूया. या, हा जो झाड दिसत आहे हे जगातला सर्वात लहान आंबा, निंबोळी इतका आंबा असतो. याचं नाव आहे अप्पेमिडी क्युमिन सीड टेस्ट. हा भारतातलाच आहे, बँगलोर कर्नाटका स्टेट मधला. आणि या आंब्याला तिथले लोक काचाच्या जारमध्ये टाकून मसाला पाणी वगैरे टाकून 8 दिवस नंतर त्याचा रस बनतो, ते भातासोबत ते खातात. तर तशा प्रकारे त्यांचं खाद्य असल्यामुळे याला पिकल पर्पज साठी हा आंबा यूज केला याचं जातो. लोणचं पण होते. हा लोणचं बनवतात आणि एकदम छोटासा आंबा असतो, सगळ्याच आंब्याचा लोणचं बनवत असतो. बांधवांनो पहा अप्पेमिडी की क्युमिन सीड टेस्ट. ठाकूरजीने वैविध्यपूर्ण या ठिकाणी अमराई आणि विविध झाडं वेगवेगळे झाडं लावलेले आहे. म्हणजे जिथे गेलो तिथं त्या ठिकाणी नेमकं ठाकूरजी हा कसलं झाड आहे हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे विचारात ते वेगळंच आहे. प्रत्येक म्हणजे तुम्ही या नर्सरीमध्ये तुम्हाला न कसं आगळं वेगळंच पाहायला मिळेल. कसलं आता तुम्ही सांगा याची माहिती. हा कॅलिफोर्निया मधला झाड आहे, एक्झॉटिक फ्रूट आहे. याचं नाव SD डोको आहे आणि याला असे गुच्छे लागतात चिकू सारखे आणि पांढरा पल्प असतो, एक मध्ये सीड असतो आणि ज्युसी असते, खायला खूप गोड असते. अशा प्रकारचा हा एक फळ आहे. कुठला आंबा आहे काय? हे आहे कॅलिफोर्नियाचा आहे. कॅलिफोर्नियाचा हे व्हेरायटी काय नाव आहे? त्याचं नाव ब्लॅक सपोटा. ब्लॅक सपोटा. नेमकं फळ काय आहे? चिकू आहे, आंबा आहे की काय? नाही आहे, एक्झॉटिक फ्रूट आहे. तुम्ही ना नेमकं म्हणजे काय होलं की म्हणजे माझ्यासाठी नाही तमाम माझ्या श्रोत्यांसाठी पण हे जे नावं आहेत ना, म्हणजे इतकी नाव तुमच्या लक्षात तरी कशी आहे? आता तुम्ही जे नाव सांगताय ते आमच्या लक्षात राहण्यासारखं नाही. सगळे हे इंग्रजी नाव आहेत. काय आहे की सर, भारतामध्ये जी मी लॉन्च केलेली आहे एक्झॉटिक फ्रूटची व्हरायटी, हे भारतामधल्या अगर ॲटमॉस्फिअर मध्ये हा झालं तर भारतामधल्या लोकांना याचा स्वाद पण टेस्ट करता येईल आणि याची शेती पण भारतामध्ये सुरू होईल. तर त्याच उद्देशाने आपण हा एक प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या एक्झॉटिक फ्रूट्स आपण आणलेले आहे आणि प्रयोगच्या तत्वावरच आपण हे लावलेलं आहे. याला फुल आले होते, पुढच्या वर्षी याला ब्लॅक सपोटा लागणार आणि या ब्लॅक सपोटा सोबत चा जे पल्प असतो त्यापासून सर चॉकलेट बनत असते. कॅडबरी चॉकलेट जे आहे, कोको कोला आहे, अशा प्रकारचा कडवट टेस्ट असतो आणि त्याच्यापासून केक, चॉकलेट अशा प्रकारे पदार्थ बनत असतात. बांधवांनो, तुम्ही जे केक खाता त्या केक मध्ये जे कलर असतात ते आर्टिफिशियल असतात, त्याने अनेक लोकांच्या तब्येती खराब होतात, पॉयझनस आहे. खऱ्या अर्थानं जे फॉरेन कंट्रीजमध्ये जे कलर्स वापरतात ते असे नॅचरल कलर्स या अशा फ्रुट्स पासून वापरतात. ठाकूरजी पुढचा प्रवास करूया. चला सांगा नाविन्यपूर्ण. या, हा एक सीडलेस लॉंगन आहे. ते लॉंगन म्हटलं होतं तोच आहे लॉंगन. तर हा जे लॉंगन आहे याच्यामध्ये जे सीड असतो एकदम बारीक असते आणि हा मोठा असतो. त्याला फळ लागल्यानंतर मी आपल्याला खायला देणार. हे कुठलं आहे? हे पाम? हा पाम नाही आहे सर, हा एक सुपारी आहे आसाम मध्ये. सुपारी आहे. सुपारी आहे, किती सुंदर आहे, हायब्रिड कलर सुपारी आहे. हायब्रिड सुपारी आहे आणि याला पुढच्या वर्षी सुपारी लागणार. अच्छा, सुपारी. आता तुम्ही या बाजूला हे जे केलेलं आहे सर, इथे मला कुठे मोसंबी दिसते, कुठे संत्रा दिसते. याच्या पाठीमागचं काय जवळ जवळ का लावण्याचं कारण काय? तुम्ही माहिती द्या क्लोज मध्ये थोडीशी. जवळ जवळ लागण्याचं कारण कारण जवळ जवळ का लावलं? तर ऍक्च्युली संत्रा मोसंबी आपला बेल्ट, ट्रॉपिकल बेल्ट असल्यामुळे. अच्छा, बरोबर. संत्रा आणि मोसंबीचा आपला बेल्ट असल्यामुळे संत्रा मोसंबी आपल्या कुठेही होतो आणि याचे रोपे पण आपल्याला स्वस्त मिळते. आणि जे आंब्याचा बाग आहे हा एकदम एक्सपेन्सिव्ह मँगोज आहे, वर्ल्ड ब्रँडेड आंबे आहे. त्यांना उन्हाळ्याचा तडाखा झाव लागायला नको. साऊथ फेस मधून, साऊथ किंवा नॉर्थ कडून किंवा वेस्ट कडून. तर त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी मी हे दिवाल सारखा असा पूर्ण संत्रा मोसंबी म्हणजे कमर्शियल बेस मध्ये. काही ठिकाणी मोसंबी लागलेत याला. किती वर्ष झाले याला? सर 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये लागले. बांधवानो पहा, हे यांचं शेवटचं शेत एक बाउंड्री आहे आणि बाउंड्री पासून त्यांनी, आपण म्हणतो ना धुऱ्यावर कुठले झाडं लावले पाहिजे, पण नाही, त्या झाडामध्ये त्यांनी कमर्शियलता ठेवली. म्हणजे संरक्षणही झालं, 2 पैसे भविष्यात आले पाहिजे आणि प्रयोग पहा इतकं सुंदर. म्हणजे 6 फुटाचं अंतर असेल. हा सर, 7 फूट. 7 फुटाचं अंतर. 7 फुटामध्येही होऊ शकते. आपण जे 20 बाय 20 वर लावतो, हा एक प्रयोग आहे. तुम्ही इथे नक्की पाहायला या. हा ब्रुनाई किंग थायलंडचा आंबा आहे. हा 4 किलोचा होतो, लांब आंबा होतो आणि थोडा खट्टा मिठा आहे खायला, पण याला खूप मोठे मोठे आंबे लागतात.
अच्छा, पाठीमागे पण दिसते, हे आपला साधा आहे हा का? बैगनफल्ली. अच्छा, आपला बैगनफल्ली. आपला बैगनफल्ली आहे. अच्छा, आपला बैगनफल्ली. याला आंबा काही लागला आणि नाही. त्याच्या बाजूला हे जे दिसते आहे लिची नाही, लिची नाही आहे. हा एक विदेशी फ्रूट आहे, याच्यात किलिंग जय नाव आहे. किलिंग जे आहे. हा तर हा एक याला फुल आले आहे, आतापर्यंत फळ नाही लागले, पण याला असं अंगूर सारखे गुच्छे येतात. अंगूर सारखे गुच्छे येतात. हा ब्युटी ब्युटी प्रिन्सेस. प्रिन्सेस. हा ब्युटी प्रिन्सेस. वा, ब्युटी क्या- प्रिन्सेस नावाने आंबा आहे. हम्म. पण ब्युटी प्रिन्सेस खूप सुंदर दिसायला असतो. एक दिवस तुमच्या शेतामध्ये लोक आंबे पाहायला येतील तर तुम्ही त्याची प्रवेश फी ठेवा. यस. हा, आवळ्याचं पण विशेषता आहे. हा आवळा बाहेरून लाल आहे. अच्छा, आपण आवळा खातो तो हिरवा असतो हिरवा बाहेरून. असतो. हा बाहेरून लाल आहे आणि आवळ्यासारखा आवळा आहे, पण छोटा असतो, बाहेरून लाल आहे. आणि एक हा बेल आहे. हा बेल हे 4 ते 5 किलोचा एक बेल होतो. N7 N9 नाव आहे. बेलाचं झाड जे बेलाचं आपण झाड. महादेवाला शंकराला वाहतो ते हो. बेल आहे नाही. यालाही 3 पानच आहे, पण 3च पानं असं, पण त्याला काटा नाही आहे. नाही, याला काठी नाही आहेत. काटे बेलाले पानं 3च. हा. हा, एक मराठीमध्ये आमच्या वराडीत म्हणा बेलाला पानं 3च. हं. बरोबर आहे. तर या टेम्परेचर मध्ये शेतामध्ये फिरताना आनंद. हे कसलं झाड आहे? हा मलबरी आहे, ऑस्ट्रेलियन मलबरी, म्हणजे शहतूत. हा हा, याला पांढऱ्या रंगाचा 3 इंची हे. लांब असा शहतूत लागत असतो. हा. सध्या आता हे त्याचा वेळ गेलेला आहे, हार्वेस्टिंग झाली, संपली त्याची. कुठल्या कलर मध्ये? त्याला पांढऱ्या कलर, पिवळा. पिवळ्या कलर मध्ये येतो. हो. म्हणजे याची जो टेस्ट आहे आपल्या स्ट्रॉबेरीच्या सारखी, बिलकुल बिलकुल स्ट्रॉबेरी सारखी हो. टेस्ट आहे याला. हो. हो. हा जामुन. अच्छा, हे जामुन काय वैशिष्ट्य? हा जांभूळ मोठे मोठे असतात, चिक्कू सारखे. 1 किलो मध्ये हे 10 ते 12 भरतात. त्याचं वजन जास्त असतात, मोठे असते. नवीन व्हेरायटी आहे थायलंडची, KG10 जांभूळ असं याला म्हणतात. पहिल्यांदाच आपण लावला आहे, आता यावेळी फळ नाही आले, पुढच्या वर्षी बघू याला. काहीतरी वेगळा दिसतोय हा आंबा. काय आहे ठाकूरजी? हा याचा शेप बघा तुम्ही, थोडाफार Close घ्या, close बैगन फल्ली सारखा दिसतो, पण हा बैगन फल्ली नसून हा सोने आंबा आहे. याला हँड पॉलिनेशन फ्लावर वरून 10 वर्षापूर्वी चौसा आंबा आणि बैंगनफल्ली आंबा याला क्रॉस करून जो आंबा लागला होता, झाड लागला, आणि त्याच्यापासून जो ब्रीड निघाली ती म्हणजे हा सोने आंबा. हा तुम्हाला जगात कुठे? नौजहान नर्सरी शिवाय कुठेच हा ब्रीड मिळणार नाही. हे तुमचं आणि स्वतःचं याचं? आमचं स्वतःचा प्रोडक्शन आहे, आमचा स्वतःचा आंबा आहे. आम्ही याला पेटेंट करू भविष्यामध्ये, परंतु याचा फॅमिली आंबा असल्यामुळे आमचं हा कच्चाही पण गोड आहे, आणि याच्यामध्ये अरोमा म्हणजे खुशबू इतकी जास्त आहे, आणि खुशबूसोबत याचा स्वाद गोड आणि टेस्ट खूप चांगला आहे. याचं टेक्स्चर खूप चांगलं आहे खायला, कच्चा आणि कोणत्या पिकलं सुद्धा. वेळेपासून? चौसा आणि बैंगनफल्ली. म्हणजे हा सोने आंबा. हा सोने हा. फॅमिली आंबा आहे. हे तुम्ही स्वतः तयार केलेलं म्हणून याला फॅमिलीनं. याला आमची फॅमिली खूप खातो. रात्री पोरं आले 12 वाजता याचा आंबा तोडून नेला सर, आणि वर खात होती ती पोरगी. अच्छा, वा 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 वा. म्हणजे तिथं तुम्हाला वाटलं असेल का नाही आता माझ्या बा कष्टाचं चीज झालं, हो. पोरीनं खाल्लं. हा. तुमच्या ती जतन करून ठेवा तुम्ही. हा सर. अरे वा, क्या बात आहे. बांधवानो बघा याची नॅचरल ब्युटी. वा, क्या बात आहे. अरुणिका. सौंदर्य, हे सौंदर्य बघा. उत्तर प्रदेश मधला अरुणिका आंबा आहे. हे बघवा बांधवांना याचे सौंदर्य. मलाही म्हणजे मोह आवडत नाही, इतकं सुंदर आहे. क्या बात आहे. वा वा. हे असं ऐश्वर्य आम्हालाही म्हणजे इतके कव्हरेज केले आम्ही, पण असं पहिल्यांदा मिळते आहे पाहायला. काय नाव म्हटलं याचं? अरुणिका. अरुणिका. UP मधला आंबा आहे हा. हा, आणि खूप लाडू सारखा असतो, गोल आणि लाल लाल सुंदर, आणि दरवर्षी आंबा लागतो, खूप आंबा लागतो. हा कमर्शियल व्हरायटी आहे, अच्छा, ओके. आपल्याकडे खूप चांगली होते. म्हणजे शेतकरी बांधवांना याच्या थोड्या थोड्या गोष्टीवर लक्ष करायला पाहिजे. आम्ही पुढे चालून तुम्हाला यांचा नंबर आणि संपर्क सगळं देऊ ठाकूरजींचा. सुपर क्वीन आहे. आपण एक व्हिडिओ बघितला असता, चायना मधली एक मुलगी अशी जहाज डोंग्यामधून येते, कचकन एक आंबा तोडते, चमच्यातून 2 गोल काढतो. हो हो हो. तोच आंबा आहे हा. अच्छा, Super Queen. ओके. म्हणजे जे आपण नुसतं त्या चायनाच्या रील्स पाहतो ना, ते आपल्या इथे वर्धेत सेवाग्रामला पवनारला आहे. तोच आंबा आहे हा, चायनाचा सुपर क्वीन. वा. वेगळं झाड दिसते, आपण या वेगळ्या झाडाच्या एक आंबा आतमध्ये. लागलाय, हो 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 हो. त्याचं नाव आहे कोसेरी. हो, पहा बघा, केरला मधला आंबा आहे, केरळ मधला आंबा आहे. कोसेरी नाव आहे. हळू सोडतो मी याला. कोसेरी आंबा. म्हणजे आता याला बार लागलाय. आम्रपाली. आणि हा आहे मल्लिका. अच्छा, मलिका द ग्रेट मँगो. म्हणजे आपण आपल्याकडे जसा हा आहे हापूस आहे, हा, त्याच्यासारखा तो तिकडे त्याला UP मधला युपीला याला फार महत्व आहे याला. मल्लिका आहे.
हो. आणि हा मल्लिकाचा स्पेशालिटी असा हम्म. की भारतातून जपानमध्ये जे जाम आंबा जातो हा. तो मल्लिका जातो, कारण हा. याची किपिंग क्वालिटी खूप जास्त आहे, म्हणजे ड्युरेशन खूप जास्त आहे. अच्छा, खराब होत हा नाही. 15 ते 20 दिवस खराबच होत नाही. ओके. आणि 15-20 दिवस ते जहाजाला जाण्यासाठी लागतो. हो. तोपर्यंत कच्चा आंबा भरला तरी तिथं पिकून जातो. पिकून जातो तिथे. तर हा मल्लिका आहे. मी ह्या युपी मधल्या मलियाबाद वरून युनिव्हर्सिटीवरून आणलेलं झाड ते मध्ये एक झाड दिसतंय. आहे. प्राईड नावाचा हा आंबा आहे, हा? व्हॅलेन्सिया प्राईड. व्हॅलेन्सिया प्राईड. हा ऍक्च्युली कॅलिफोर्नियाचा आंबा आहे, व्हॅलेन्सिया प्राईड. याला आतापर्यंत आंबे लागले नाही आहे, लांब लांब लागतात. खूप सुंदर आणि ब्रँडेड आंबा आहे, कॅलिफोर्नियामध्ये खूप जास्त. तुम्ही आम्हाला ते पर्पल कलरचा आंबा सांगितला, हापूस. हो, हा हा देवगडचा नाही, पवनारचा हापूस. पवनारचा हापूस आंबा आहे. पवनारचा हापूस, आमच्या पवनारचा हापूस. वाव 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 वाव. याच्यात गोडवा जरा जास्तच असेल कोकणापेक्षा. गोड, खरंच खूप गोड आंबा आहे हा. मी नाही, मागच्या वर्षी खाल्ला आहे. एवढ्या उष्णतेमध्ये आपण पाहिलं की आमच्या केव्हीके सेल्सुरा हो. या ठिकाणी स्ट्रॉबेरी विकसित केली. हो. फरवरी महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर मध्ये स्ट्रॉबेरी राहते, पण तिचा गोडवा प्रचंड आहे. हो. तो महाबळेश्वरच्या याच्यातही नाहीये, बरोबर. त्या स्ट्रॉबेरीत नाहीये. हो. म्हणून मी सहज म्हटलं असं होऊ शकते माझ्या तोंडात साखर पडो आणि हे सत्य हो, आमच्या विदर्भातही हापूस व्हायला पाहिजे. बरं, एक आता मला सांगायचं ठाकूर, या पिवळे उन्हामुळे पडले का? उन्हामुळे हे टेम्परेचर यावेळी खूप वाढलं ना. म्हणजे मागच्या वर्षी असं नव्हतं, हा हिरवच होतं पूर्ण आणि फळ मोठा झाला होता. हो. या वर्षी बघा हे उन्हामुळे, ज्याला सावली आहे त्याच्या आतमध्ये मोठे हा आहेत बघा, हा हो. मोठा आहे, मोठा आहे, त्या आतमध्ये पण ते आहे. बघा, हे पण ते- मोठे आहे. हो. हिरवे आहे, पण याला ऊन लागल्यामुळे ते तसे झाले. आणि हे जे विशिष्ट आंबा दिसतोय ना, हो. याचं नाव आहे लेमन झेस्ट. हा फ्लोरिडाचा आंबा आहे, लेमन फ्लोरिडा. हा, अमेरिका, फ्लोरिडा. हा. हो. याचा टेस्ट संत्र्यासारखा आहे. अच्छा. आहे आंबा, हा. पण टेस्ट संत्र्यासारखा अरोमा आहे याच्यात, फ्लेवर. लेमन झेस्ट. हा अमेरिकन केंट मँगो आहे, चांगला मोठा झालेला आहे. दिसायला वनराज सारखाच आहे, शेप आणि कलर. वनराजचे पानं वेगळे असतात थोडे, परंतु हा केंट आहे, अमेरिकन केंट. याला खूप आंबे लागले आहे, दरवर्षी आंबा येतो. हो हो हो. कुठला आहे हा अम्ब्रेला स्टिक मँगो आहे. किती लांब आहे बाप रे, 1 फुटाच्या वरती झाला ना. हा 18 इंची पर्यंत लांब होतो. अच्छा. त्याला 3-4 आंबे लागले आहेत, लहानचं झाड आहे. हा झाला जवळजवळ 1.25 फुटाचा. पर्पल मँगो कडे आपला प्रवास झालेला आहे. हा पूर्ण पर्पल कलरचा होतो. याचं नाव काय? याचं नाव सिथॉंग्स काहीतरी आहे, परंतु याला पर्पल आंबाच म्हणतात. अच्छा, ओके. थायलंडचा आहे हा. हो. हा. हे स्टिवियाचे झाड आहे. स्टिविया म्हणजे शुगरपेक्षा, साखरपेक्षा गोड असलेला हा पान आहे. जे डायबिटीज वाल्यांना गोड खाता येत नाही ते बी याला पडत ना खाली खाऊ त्याचं. शकतात. तर याचं जे पान आहे, आणि याला सीड लागत आहे आता. त्याला सीड लागत आहे, याला सीड पण लागते याचं, आणि याचं झाड पण लागतं. हे जे पान आहे याला वाळवून आपल्याला चहामध्ये किंवा आपण जे काही पदार्थ गोड बनवतो त्यामध्ये टाकता येते. असंही खाल्लं तरी हा खूप गोड आहे, साखरेसारखा. हे ना. हा सुपारी आहे, आसामची अच्छा, हे सुपारी. सुपारी, आसाम सुपारी, आपण ते पाहिलं. आसाम सुपारी आहे, ग्रीन आहे. याला किती वर्ष झाले? हाही 3 वर्षाचा आहे सर. 3 वर्षामध्ये हे तर प्रचंड असं वाटतं का 5-25 वर्षाचा आहे. हा, 3 वर्ष झाले. पुढच्या वर्षी याला नारळ लागणार 100%. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, पण तरी विदर्भामध्ये, वर्ध्यासारख्या देशात सर्वात जास्त ज्याचं उष्णतामान आहे अशा ठिकाणी, अशा जमिनीमध्ये विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती, प्रजाती ज्या देश विदेशातून आणल्या गेलेल्या आहे आणि ज्या प्रचंड अत्यंत लोकप्रिय आहे, अलौकिक आहे, अशा व्हेरायटीचं जतन या वर्धेमध्ये एका ध्येयवेड्या शेतकऱ्यांना, मी अधिकाऱ्यांना केलेलं आहे. तो नोकरी करूनही हे सांभाळतो, आपल्या कुटुंबाचं इथे काम करतो. हे खरंच म्हणजे त्यांना सलाम आहे त्यांच्या कार्याला. सोबत त्यांनी नुसता आंबाच नाही तर त्याच्यामध्ये पेरूंच्या विविध जाती लावल्या आहे. लाल केळी लावली असेल, नारळ लावलेला आहे, नारळाच्या विविध जाती आणलेल्या आहे. ते चेरी आहे, मलबार बेरी आहे, अंजीर आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, विशेष म्हणजे खजूर आहे, नारळाच्या विविध जाती आहे. बांधवांनो, मी ठाकूरजींना विनंती करेन की तुम्ही आपलं या जागेचं एक्झॅक्ट लोकेशन आणि तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमच्याशी आमच्या शेतकरी बांधवांना बोलायचं असेल तर तुम्ही काय काय प्रोव्हाइड करू शकता, कसं मार्गदर्शन त्यांना कसं करू शकता, मी तुम्हाला विनंती करेन. नमस्कार श्रोतागण.
ॲक्च्युली हा जो स्थान आहे हा वर्धा जिल्ह्यामध्ये जे पवनार आहे गाव आणि सेवाग्राम, त्या पवनार आणि सेवाग्रामला जोडणारी जी सिमेंट रोड आहे, त्या सिमेंट रोडच्या मध्यस्थानी हा स्थळ आहे. आणि तुम्ही त्या रोडनी जेव्हा पवनारवरून सेवाग्रामला जाताल तर लेफ्ट हँडवर आपल्याला शेतामध्ये एक फार्म हाऊस दिसतील, झोपडीसारखा घर आहे. आणि त्या शेतामध्ये आपल्याला बगीचा दिसतील, पपईची झाडं, केळीची झाडं, आंब्याची झाडं, संत्र्याची झाडं अशी विविध प्रकारचे, आणि सिल्वर कलरचा मोठा गेट दिसतील. हाच आपला स्थान आहे. आणि आपल्याला जेव्हा कधी मला भेटायचं असेल तर मित्रांनो, मी सरकारी कर्मचारी असल्यामुळे मला शनिवार आणि रविवार अशा 2 दिवस मला वेळ असतो. त्या 2 दिवसात मी इथंच शेतावरच झाडांची सेवा, पाणी वगैरे करत असतो. त्यामुळे हा 2 दिवस मला तुम्ही केव्हाही भेटू शकता. 1 दिवसापूर्वी फोन करायचा, म्हणजे तुमच्यासाठी मी वेळ देऊ शकतो. मला अगर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9511874682. आणि मी सॅटर्डे आणि शनिवार आणि रविवार 2 दिवसच इथे आपल्याला मिळतील. आपल्याला जेव्हा कधी मला व्हिजिट करायची असेल, फार्म पाहायचा असेल, आंबे बघायचे असेल, काही फळ खायचे असेल देशी विदेशी, तर आपण मला 1 दिवसापूर्वी फ्रायडेला कॉन्टॅक्ट करा आणि तशा प्रकारे नियोजन करून या, म्हणजे मी तो आपल्याला भरपूर वेळ देऊ शकतो. आणि झाडांसंदर्भात आपल्याला जी काही माहिती पाहिजे, अगर आपल्याला रोपं पाहिजे असेल तर ते पण मी आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. काही फळं आपल्याला पाहिजे असेल तर नेण्यासाठी, खाण्यासाठी, तर आपल्याला ते पण उपलब्ध होऊ शकते. तर अगर आपल्याला माझा चॅनल बघायचा असेल तर आपल्याला यूट्यूबवर नूरजहान मँगो प्लांट नर्सरी सेवाग्राम डिस्ट्रिक्ट वर्धा किंवा नूरजहान मँगो प्लांट नर्सरी वर्धा असं जरी टाकलं तरी आपल्याला 350 ते 400 माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ आपल्याला मिळतील. आणि आपला विविध प्रकारच्या आंब्याचे, विविध प्रकारच्या फ्रूटच्या झाडांसंदर्भात सर्वच माहिती आपल्याला तिथे मिळेल. मंडळी, पवनार सेवाग्राम रोडवर यांचं हे शेत आहे ठाकूरांचं. विरंगुळा म्हणून शनिवार रविवार ते असतातच. त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. शेतामध्ये एक पिकनिक म्हणून इथे या. तुम्हाला आवडली ती फळं यांच्याकडून न्या. यांना काही तुम्हाला एखादं घरी लावायला रोप पाहिजे असेल ते यांच्याकडे उपलब्ध आहे. न्यूज 81च्या माध्यमातून आम्ही याच्यापूर्वी अनेकदा लोकसभा असेल, विधानसभा असेल यांचं कव्हरेज केलेलं आहे. पण बांधवांनो, हे न्यूज 81 ॲक्च्युली हे ॲग्रो टेलिव्हिजनचं चॅनल आहे. आणि खऱ्या अर्थानं असे पडद्याआड असणारे अनसीन हिरो, या हिरोंना पुढं आणण्याचं काम न्यूज 81च्या माध्यमातून होतं. परत एक वेळा विनंती करतो बांधवांनो, याच्यामध्ये तुम्हाला काही वाटलं नक्कीच कॉमेंट्स करा. एक कॉमेंट करा, एक लाईक करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला तो शेअर करा. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला. आम्ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडून, श्रोत्यांकडून आपलं मनापासून आभारी आहोत. न्यूज 81साठी मी अजय तिगावकर इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार.